आज रक्षाबंधन आहे, ताई आलेल्या आहेत आणि सगळ्यांना राखी पण बांधलेली आहे. पण बाबांना येता येता थोडासा लेट झाला, म्हणजे जेवण वगैरे करून बाहेर गेलेले होते दुपारचं, म्हणून येता येता लेट झालेला आहे. तर आत्ता आलेले आहेत, म्हणजे इव्हनिंगचे 6:30-7 वाजले असतील आता. तर आत्ता ताई बाबांना राखी बांधत आहेत आणि इकडं मुलांची मस्ती चालू आहे. सगळे स्वतःमध्येच मग्न आहेत. राधाकृष्णाची मूर्ती आणलेली ते काशीला गेले तेव्हा, तर ती मूर्ती योगेश काढून बघत आहे सगळेजण. म्हणजे मी पण बघितलेलं नाही आहे, आजच मी बघितलेलं आहे ती मूर्ती आणलेली. म्हणजे तब्येतीमुळे मी काहीच काढाकाढी केलेली नाही आहे. बॅगमध्ये काय आहे काय नाही ते सुद्धा मी बघितलेलं नाही आहे. तर पाऊस चालू आहे जोरदार, तर त्यामुळे हे लवकरच आज घरी आलेले आहेत. नाहीतरी खूप लेट होतो दररोज, 9, 9:30, कधी 10-11 वाजतात. पण आज 7:30 वाजताच घरी आलेले आहेत. आणि आल्यानंतर अगोदर मी सगळ्यांना चहा बनवून दिला, कारण असं थंड वातावरण झालं ना, अद्रकचा गरम गरम चहा पिला छान फ्रेश वाटतं. आणि आता सगळेजण टी व्ही पाहत बसलेले आहेत. कुणाचं बोलणं चालू आहे, कोणी कशात मग्न आहे तर कोणी कशात मग्न आहेत, सगळे स्वतःमध्येच बिझी आहेत. तर आता मी आलेले आहे किचनमध्ये आणि सगळ्यांचा सोमवारचा उपवास आहे, फक्त मुलं जेवण करणार आहेत. तर विचार केला की स्वयंपाक तर दुपारी बनवला, थोडाफार राहिलेला आहे. आता जास्त बनवेन तर कोणी काही खाणार नाही. तर दुपारच्या वेळी तर भजे बनवलेले नव्हते, कारण भजी पापड असं काही तळण्याची वस्तू मी बनवलेली नव्हती. पण आता मी इकडं भज्यासाठी बॅटर बनवत आहे. ताई म्हणत आहेत की मी भजे बनवते, फक्त तुम्ही बॅटर बनवून द्या. तर इकडे मी बेसन घेतलेले 2 ते 3 वाटी, फक्त मुलांच्या हिशोबाने मी करत आहे, कारण आता मोठे कोणी जेवण करणार नाही आहेत. माझा सोमवारचा उपवास नाही आहे, तरी पण तळलेली वस्तू मी काही खात नाही आहे, फक्त मुलांसाठी इकडे बनत आहे. तर इकडे बघू शकता सगळ्यांची आपापली मीटिंग चालू आहे. कोणी कशात मग्न आहे तर कोणी कशात मग्न आहे. तर सगळे चार चौघ जमले ना घरामध्ये, सगळे स्वतःमध्ये मग्न होतात आणि मी आहे किचनमध्ये मग्न. तर इकडे मी 4 वाटी बेसन घेतलेला आहे. 1 चमचा ओवा हातानं घासून टाकला, 2 चमचे लाल मिरची पावडर टाकलेले आहे, जिरे पावडर 1 चमचा टाकलेले आहे, अर्धा चमचा हळदी पावडर, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आणि ताईनं खूप सारे कांदे कट करून देत उभ्या आकाराचे, ते पण मी त्यामध्येच ॲड केलं आणि मिक्स करायचं आहे. आणि इकडं मुलं घेतलेले आहेत पपई खाण्यासाठी, म्हणजे पपई दररोज येते घरामध्ये माझ्यासाठी आणि ती तशीच राहिलेली होती, तर इकडं खायला घेतलेले आहेत. आणि ती सुरी जी आहे ना, मी जेव्हा ऑनलाईन सुऱ्या मागवल्या आहे, म्हणजे मी चॉपिंग बोर्ड मागवलं, त्यासोबत ह्या सगळ्या सुऱ्या जे आहे ना ते फ्री आलेल्या आहेत. आणि त्यामध्ये एक अशी धारदार हत्यार आहे ना, त्याला बघितल्यानंतर भीती वाटते. मी ते अजिबात यूज करत नाही आहे, पण योगेश म्हणत होते हेच ठीक आहे पपईसाठी, तर तेच घेतलेले आहेत. मी छोटी दिलेली होती सुरी, तरी पण ते मोठंच घेतलेले आहेत. तर चला, त्यांचं खाणं पिणं चालू आहे, तोपर्यंत मी इकडं भज्याचं बॅटर बनवून तयार करते. तर इकडं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे, फक्त पाणी टाकून मला बॅटर तयार करायचं आहे. आणि ताई म्हणत आहेत मी तळून घेईन, म्हणजे पापड पण काढलेले थोडेफार, बघूया आता पापड थोडेसे आणि भजे ताई तळतील, तोपर्यंत मी भांडे वगैरे सगळे जमा करते. म्हणजे ताई म्हणत आहेत की तुम्ही तेलाचाही वास घेऊ नका जास्त, कारण तब्येत ठीक नाही आणखीन तुमची. तर मी थोडा वेळ बाहेरची काहीतरी कामं आवरते, म्हणजे कपडे वगैरे इकडे तिकडे पडलेले आहेत. म्हणजे आपण करत गेलो तर भरपूर सारी कामं निघत असतात, किचनमध्ये असो किंवा बाहेर. म्हणजे घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये काम रेडी असतं, फक्त आपल्याला करण्याची गरज असते. तसं झालेलं आहे, तिकडं थोडेसे कपडे, इकडे थोडेसे कपडे, असं झालेले आहेत. आणि जोरदार पाऊस चालू आहे बाहेर, आणि अशा पावसामध्ये कांदा भजे खाण्याचा मजाच वेगळा असतो ना. तर मुलांसाठी ताईकडं सगळं बनवून देत आहे, तोपर्यंत मी फक्त इकडे बॅटर बनवते. आणि मुलं इकडं पपईही कट करून घेतली खाण्यासाठी. वेदिका झोपलेली आहे, राखी वगैरे बांधली सगळ्यांना, आणि तिचा सोमवारचा उपवास आहे. जेवण खाणं काहीच केलं नाही वेदिकानं, फक्त चहा बनवून दिलेली. चहासुद्धा ती जास्त पित नाही, थोडासा चहा बनवून दिला, अर्धा कप चहा पिली आणि झोपलेली आहे. कारण आल्यापासून तीही एक नाहीतर एक काम काढतच आहे वेदिका, मला काहीच करू देत नाही. कपडे वगैरे मशीनमधनं काढलं, वाळू घातली, नंतर काढून ठेवली, पाऊस चालू झालेला होता. परत भांडे झाले होते थोडेफार, 2-3 वेळा भांडेसुद्धा वेदिकानं क्लीन केले, पूर्ण घरात झाडू मारली. आणि आता बघू शकता दिवसभरी कामं करून थकलेली आहे, झोपलेली आहे. आणि मुलं इकडं स्टँड लावून बसलेले आहेत, त्यांना फिल्म बघायची आहे. तर फिल्म बघत पपई खात म्हणजे एन्जॉय चालू आहे त्यांचा. तोपर्यंत ताई इकडं भजे तळत आहेत, म्हणजे बॅटर मी बनवून ठेवलेला आहे. चुटकीभर खाण्याचा सोडा टाकला आत्ता आणि मिक्स केलेला आहे. आणि इकडं तेल ठेवले कढईमध्ये, तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर ताईने चमच्यानंच ते भज्याचं बॅटर टाकलेलं आहे. तर थोडेसे मोठ्या आकारामधलेच भजे बनवलेले आहेत. तर हे आहेत कांदा भजे. तर तुम्ही कसला वेट करता, या सगळेजण अशा रिमझिम पावसामध्ये कांदा भजे खायला. तर इकडं मुलं घेतलेले आहेत, म्हणजे जेवण वगैरे कुणाला काही करायचं नाही आहे, फक्त कांदा भजेच खायला घेतले. तर रात्री सगळी कामं आवरली, भांडी कुंडी किचन आवरून झोपलेलो होतो, कारण सकाळी परत आमची घाई गडबड चालू होणार होती, कारण दिनेश कॉलेजला जाणार
आणि ताई आणि योगे जाणार आहेत गावाकडे. म्हणजे कालच जायचा विचार होता पण काल गेले नाही आहेत कारण खूप लेट झालेला होता इथंच त्यांना आणि पाऊसही चालू झालेला होता. म्हणून कालचा दिवस असाच गेला आणि सकाळी लवकर ताई गेलेले होते गावाकडे. योगेश आणि ताई आत्ता आलेले आहे. दिनेश गेला होता कॉलेजला आणि जी दिवसभराची कामं होती ते पण आवरलेत. म्हणजे स्वयंपाक वगैरे ताईच करून गेलेल्या होत्या. मी फक्त कपडे धुले आणि भांडे स्वच्छ केले. इतकी कामं माझी आवरली तोपर्यंत ताई परत आलेल्या आहेत. म्हणजे ताईला जायचं आहे परत त्यांच्या गावाकडे, म्हणजे चिचोंडीला जायचं आहे. म्हणजे ताई आलेले आहेत काल आणि आज लगेच जात आहेत. म्हणजे कधीही असं नाही की 4 दिवस राहतील निवांत, कारण ताईच्या मागणं नुसती धावपळ चालू असते. तिकडून इकडे या, इथून परत गावाकडे जावा, गावाकडनं इकडे या आणि परत त्यांच्या गावी जावा. नुसत्या येरझाऱ्या समाधान बसणं होतच नाही आहे. आणि मी 2 दिवस ठेवून घेतले असते पण गायत्रीचं आणखी ॲडमिशन झालेलं नाही आहे. तर उद्याच्याला गायत्रीचं म्हणजे फॉर्म वगैरे भरायचं आहे. तर ताई तेच म्हणत आहेत की गायत्रीचं फॉर्म भरायचं आहे आणि योगेशचे कॉलेज स्टार्ट आहेत, त्यामुळे जास्त सुट्टी करता येत नाही आहे. म्हणून आज हे जात आहेत. म्हणजे आज जाण्यामध्येच त्यांचा दिवस जाणार आहे, कारण आता टायमिंग सांगितलं तर दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आणि जेवण खाणं झालेलं आहे सगळ्यांचं. आणि जी आपले रेग्युलर काम होती ते पण आवरलेले आहेत. मी पण साडी घालून रेडी आहे, कारण आता ताईला साडी घ्यायची आहे आणि ताई म्हणत आहेत की साडी घेऊन मी तिकडे जाईन, आता परत घरी येणार नाही कारण लेट खूप होणार आहे, परत घरी येणं मग जाणं. तर म्हणलं ठीक आहे. आता तर ताईला साडी घ्यायची आहे आणि ओटी पण भरायची आहे. पण साडी घेऊन ताई म्हणत आहेत की परत घरी येणार नाही आहे, तिकडल्या तिकडे जाणार आहोत. तर ठीक आहे म्हटलं, आता मी घरीच ताईची ओटी भरलेली आहे. ब्लाऊज पीस, दस्ती, टोपी हे सगळं ओटी भरलेली आहे. आणि आता गेल्यानंतर जातात आम्ही साडी घेऊ, मग तिकडून जातील. आणि इकडं दिनेशचं आणि योगेशचं जेवण चालू आहे. म्हणजे थोडासा लेट झालेला आहे. गावाकडनं आल्यानंतर गॅरेजला गेले दोघंजणही आणि आत्ता येऊन जेवण करत आहेत. तोपर्यंत आमचं जेवण खाणं सगळं आवरलेलं आहे. बाबांचंही जेवण झालेलं आहे. बाबा बाहेर गेलेले आहेत आणि आता आम्ही पण मार्केटला जाण्यासाठी रेडी आहोत. म्हणजे बॅग वगैरे ताईनं आवरलेली आहे इथं. आणि हे जी ओटी भरलेली होती ताईची ते पण मी कवरमध्ये भरून बॅगमध्ये ठेवलेलं आहे. तर चला आता जाऊया. म्हणजे योगेश आणि दिनेश नंतर येतील, आम्ही जात आहोत. कारण आता आम्ही गेल्यानंतर साडी वगैरे चॉईस करणं, परत मुलांचे कपडे म्हणजे योगेशचे कपडे आहेत, दिनेशसाठी शर्ट वगैरे घ्यायचं आहे मला. परत ताई म्हणत आहेत की तुमची तब्येत ठीक नव्हती इतकी दिवस, तर तुमच्यासाठी साडी घेईन. आणि हे गेले होते देवाला, तर त्यांच्यासाठी कपडे घ्यायचे आहेत. म्हणजे खूप सारी शॉपिंग करायची आहे आम्हाला. तर इथं भरपूर वेळ गेला, म्हणजे आरामात 2 ते 3 तास गेलं साडी चॉईस करण्यामध्ये, कपडे चॉईस करण्यामध्ये. तर इकडे साड्या आम्ही बघत आहोत. जेव्हाही आम्ही साडी बघतो ना त्यावेळेमध्ये सगळ्या साड्या पसंत येतात मला आणि असं वाटतं सगळ्याच साड्या घेऊन जावं. त्यामधलं एक साडी चॉईस करणं खूप कठीण होतं, खूप कन्फ्युजन आहे इथं. तर अगोदर विचार केला की काठापदराची साडी घेऊया. तर ताई म्हणत आहेत की माझ्याकडे काठापदराच्या साड्या भरपूर साऱ्या आहेत आणि रेग्युलर ते घालताही येत नाहीत, फक्त लग्नामध्ये वगैरे आपण घालू शकतो. पण डेली यूजसाठी अशा साड्या ठीक आहेत, ज्या छान अंगाला चिटकून असतात, मऊ कपडा असतो. तर ही साडी आम्ही बघितलेली आहे आणि दोघी नणंद भाऊजाई आम्ही एकसारखी म्हणजे सेम साडी घेत आहोत, फक्त कलर वेगळा, त्याची डिझाईन जे आहे ते सेमच आहे. तर अशा सेम साड्या 2 काढलेल्या आहोत आणि भैया खोलून दाखवत आहे. ते अगोदरच म्हणत होते की तुम्हाला आवडली असली तरच आम्ही खोलून दाखवू, कारण नंतर घडी घालणं ठेवणं त्यांनाही थोडंसं टेन्शन येतं ना. तर आम्ही म्हटलं हीच साडी आम्हाला पसंत आहे, छान आहे. तितकं कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही आहे, पण हे जे यामध्ये काड्या दिसत आहेत ना तिथं पूर्णपणे चमकी आहे. खूप सुंदर साडी आहे. कलर पण कॅमेऱ्यामध्ये थोडंसं वेगळं वाटत आहे, या साडीचा कलर थोडासा वेगळा आहे. तर पूर्ण साडी तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे. अशाच 2 साड्या आम्ही घेतलेल्या आहेत. आता नंबर आहे कपड्यांचा. योगेशला कपडे घ्यायचे आहेत, यांना घ्यायचे आहेत, गायत्रीला पण ड्रेस घ्यायचा आहे. तर अगोदर आम्ही इकडं ड्रेस घेत आहोत. म्हणजे वरच्या साईडला साड्या आणि ड्रेस इथंच आहेत आणि खालच्या साईडला कपडे आहेत. मग खाली गेल्यानंतर तिथंच कपडे वगैरे आम्ही खरेदी करू आणि बिल करून आम्हाला परत जाता येईल. आणि ताईला पण जायचं आहे. म्हणजे इथंच आम्हाला भरपूर लेट झालेला होता, आरामात 2-3 तास गेलेले होते, कारण कपडे चॉईस करणं खूप कठीण आहे. मला तर असं वाटतं ना की सगळेच कपडे घ्यावा. आता इकडे तर गायत्रीसाठी टॉप बघत आहोत, त्यामधले एकदम मला 3-4 टॉप पसंत आले, पण त्यामधलं एकच चॉईस करायचं होतं आम्हाला. तर हे आम्ही घेतलेलं आहे. तर साड्या पण घेतल्या, ड्रेस पण घेतलं गायत्रीसाठी. आता फक्त कपडे घ्यायचे आहेत. आणि आज कपड्याच्या दुकानामध्ये खूप गर्दी आहे, कारण आता नागपंचमीचा सण झाला, रक्षाबंधन झालं, सगळेजण आपापल्या माहेरी आलेले असतात आणि आता परत जायच्या तयारीमध्ये असतात. मग जाता वेळेस त्यांची कपड्याची खरीदारी होत असते. तर सगळ्यांची शॉपिंग चालू आहे. कोणी साड्या घेत आहेत, कोणी ड्रेस घेत आहेत आणि खालच्या साईडला पण गच्च दुकान भरलेले आहे म्हणजे तिथं कपड्यांची खरीदारी होत आहे. तर आता झालेलं आहे गायत्रीचं ड्रेसही चॉईस झालेला आहे. 2 साड्या पण आम्ही घेतल्या ताईसाठी, माझ्यासाठी.
तर चला आता जाऊया खालच्या साईडला आणि तिथे योगेशसाठी कपडे आणि यांच्यासाठी दिनेशसाठी म्हणत आहे काहीतरी त्याला वेगळं घ्यायचं आहे, कसलं तरी टी शर्ट घ्यायचं आहे असं म्हणत होता. त्याचं नाव वगैरे मला समजत नाही. म्हणजे जेही युनिक येतं ना ते मुलं घेत असतात, तसंच आहे. आता आपल्याला तितकं माहिती नसतं पण मुलांना सगळं माहिती असतं. तर ती कुठली तरी टी शर्ट त्याला घ्यायची होती दिनेशला. तर म्हणलं आता ते पण बघूया तिथं आहे की नाही. तर हे ड्रेस गायत्रीसाठी आम्ही घेतलेला आहे. तर तेच ताई दाखवत आहेत खोलून की कशा पद्धतीनं कलर वगैरे, म्हणजे कॅमेऱ्यामध्ये ना कलर थोडंसं वेगळं वाटतंच. आम्ही एक घेतलेलं आहे आणि ते दिसत एक आहे. तर असं आता वरची खरेदारी आमची झालेली आहे. म्हणजे जेव्हाही आम्ही येतो इथंच आमची कपड्याची खरेदारी होते. छान क्वालिटीचे कपडे भेटतात, साडी असो ड्रेस असो काहीही घ्या, खूप छान असतं इथं. तर वरच्या साईडला साड्या ड्रेस हे सगळं भेटून जातं, खालच्या साईडला कपडे आहेत. तर आता आलेलो आहोत खाली आम्ही. इथं पण खूप गर्दी आहे, सगळेजण बघू शकता पूर्ण दुकान गच्च भरलेलं आहे, सगळे शॉपिंग करत आहेत. तर चला आता अगोदर आम्ही कपडे बघूया. तर आता तिघांसाठी कपडे बघायचे आहेत. आमची झालेली आहे खरीदारी, आता फक्त यांची राहिलेली आहे. दिनेशच्या पप्पांना कपडे घ्यायचे आहेत, योगेशला आणि दिनेशला. तर आता कपडे चॉईस करत आहेत. इकडं योगेशला व्हाईट शर्ट घ्यायचा आहे, परत ब्लॅक पण शर्ट घ्यायचा आहे. आता बघूया कुठलं घेणार आहेत. तर इकडं व्हाईट शर्ट काढायला लावलेली आहे आणि घालून पण बघितलेली आहे. तर ही शर्ट काय होते ना त्यांना बरोबर येत आहे, फक्त बाहेरला जायला थोडंसं कमी वाटत आहे. आणि दुसरी घेतली तर खूप मोठी होत होती. तर असंच कन्फ्युजन होतं आणि त्यामुळेच आम्हाला भरपूर लेट झाला इथं. आणि दिनेशसाठी आणखीन चॉईस करायचं आहे यांच्यासाठी. आणि यांना फोन पण लावलेला होता पण ते आलेले नाही आहेत इथं, कारण त्यांना गॅरेजमध्ये कामं खूप होती म्हणून ते काही कपड्याच्या दुकानामध्ये आलेले नव्हते. आम्हीच कपडे खरीदारी केले. थोडासा लेट झालेला होता, म्हणजे तिथं 6 वाजलेले होते आणि ताईला म्हणलं की उद्याच्याला जावा, कारण 6 वाजलेले होते. तरी पण ताई म्हणत होत्या उद्याच्याला योगेशला पण जायचं असतं, गायत्रीला पण जायचं असतं. त्यामुळे थोडासा लेट झाला तर काही हरकत नाही आहे, कारण योगेश आहेत सोबत असं म्हणून ताई गेलेल्या आहेत. आणि असं नाही की एकच एस टीनं ताई त्यांच्या गावापर्यंत जातील, 2-3 ठिकाणी एस टी बदलावी लागते. आणि उदगीर रोड जेव्हा पकडला तेव्हा क्रास आहे, त्या क्रासपर्यंत जावं लागतं, मग त्या क्रासहून एस टी धरावी लागते. मग हे क्रासपर्यंत नेऊन सोडले ताईला आणि योगेशला आणि एस टीमध्ये बसूनच आलेले होते. मग तिथून ताई गेलेत, म्हणजे रात्री 9 वाजलेले होते ताईला घरी जाता जाता. म्हणजे थोडासा लेट झालेलाच होता, कारण ते इथनंच थोडंसं लेट निघालेले होते. तर असो हा दुसरा दिवस आहे आणि सगळी कामं मी आवरत होती तितक्यात रोहिणी आलेली आहे. म्हणजे नागपंचमीच्या सणाला रोहिणी आलेली होती, पण नुसता त्यावेळेत ना धिंगाणा नुसती धावपळ चालू होती. ती परत गेली आणि आता रक्षाबंधनला आलेली आहे. म्हणजे 2-3 दिवस झालं आईकडे आलेले आहे आणि उद्या जाणार आहे ती तिच्या गावी. आणि आज मला भेटायला आलेली आहे. म्हणजे जेव्हा माझी तब्येत खूपच बिघडलेली होती ना त्यावेळेत रोहिणी रात्री 10 वाजता आली होती, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे अगोदरच्या. सोमवारचा दिवस होता, त्याशी जेवण नाही खाणं नाही, दिवसभर त्यांचा प्रवास झाला आणि रात्री 10 वाजता ते इथं आलेले होते. पण त्यावेळी तिला हे माहिती नव्हतं की माझी तब्येत बिघडलेली आहे. मग आल्यानंतर माहिती झालं तेव्हा ती स्वतः स्वयंपाक करून, म्हणजे तिनं आणि तिच्या सासूनं स्वयंपाक करून जेवण केलं. रात्री खूप लेट झाला होता त्यांना जेवता, कारण दिवसभराचं प्रवास झालं, थकवा इतका आला होता त्यांना, मुलं पण रडत होती. आणि तितक्यामध्ये स्वयंपाक करून स्वतः जेवणं, इतका थकवा रोहिणीला आलेला होता त्या दिवशी. पण अशी परिस्थिती झालेली होती ना की मी उठून काही करू शकत नव्हते, असं झालेलं होतं, मला थांबताच येत नव्हतं, इतकी तब्येत माझी बिघडलेली होती. तेव्हा रोहिणी गेली. परत मग हॉस्पिटलमध्ये जेव्हा मला ॲडमिट केलेलं होतं, परत मग तिथे भेटायला मला आलेली होती आणि आज आलेली आहे. म्हणत आहे ताई ज्या दिवशी मी तुला हॉस्पिटलमध्ये बघितलेलं होतं ना तो चेहरा मला दिसत आहे, तुझी तब्येत ठीक झाली की नाही, खूप मला टेन्शन आलेलं होतं. तर आज रोहिणी आलेली आहे भेटण्यासाठी. तर बहिणीचं प्रेम थोडंसं असंच असतं ना. ती म्हणत होती जसं तिनं बघितलेलं आहे मला हॉस्पिटलमध्ये, तिला आजपर्यंत तसा चेहरा दिसत आहे असं म्हणत होती. तर आज परत भेटायला आली, भेटली, बोलली आणि तिला छान पण वाटलं, कारण माझी तब्येत आता ठीक झालेली आहे. तर आता मी आलेली आहे किचनमध्ये आणि पोहे बनवत आहे. म्हणजे आल्यानंतर चहा वगैरे बनलेला आहे आणि रोहिणीच बनवत होती, पण शिवम खूप रडत आहे. म्हणजे सानवीला ती आणलेली नाही, आईकडेच सोडून आलेली आहे आणि फक्त शिवमला घेऊन आलेली आहे, कारण एस टीने यायचं असताना गर्दी खूप असते त्यामध्ये. कारण आता सगळ्या ताई माहेरी आलेल्या असतात आणि परत जायचं असतं, म्हणून एस टीला सगळ्या गर्दी खूप आहे. म्हणून फक्त शिवमला घेऊन आलेली आहे रोहिणी आणि सोनल पण तिच्यासोबत आलेली आहे. सोनल सकाळीच आली होती कॉलेजसाठी, नंतर इकडं आलेली आहे आता. तर असं आता पटकन मी पोहे बनवते. तर इकडं कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर सगळं मी बारीक कट करून घेतलेलं आहे. पोहे पण भिजवलं, म्हणजे अगोदर रोहिणीची सगळी तयारी करत होती, पोहे वगैरे भिजवलेले आहेत. फक्त मी तडका देत आहे, कारण शिवम खूप रडायला लागलेलं आहे. माझ्याकडे येत नाही, म्हणजे नवीन माणसाकडे पहिल्यांदा मुलं येत नाही आहेत आणि 1-2 दिवस राहिले की मग त्यांना सवय होऊन जाते. तसं झालेलं आहे, येत नव्हता माझ्याकडे. म्हणून मी म्हणलं की तू शिवमला घेऊन बस, तोपर्यंत मी पटकन पोह्याला तडका देते. तर इकडे दूध पण मी आणखीन एक वेळा गरम करून ठेवलेलं आहे. आणि खरंच बघा घरामध्ये खूपच घरची अवस्था बिघडलेली आहे, यावेळी खूप धूळ झालेली आहे आणि विचार आहे की उद्याच्याला सगळं काढावं. म्हणजे एकदम कामाचा लोड घेणार नाही, एक एक करून मी करणार आहे. खिडक्या वगैरे खूपच घाण झाली, खूप धूळ जमा झालेली आहे त्यामध्ये. तर ते सगळं जे हवेची मशीन असते ना
त्या प्रेशरनं पूर्ण ते खिडकीमधला धुराळ निघून जातो. तीच मशीन लावून मी उद्याच्याला करायचा विचार आहे. आजच करायचा विचार होता पण नाही केलं, कारण थोडासा लेट झाला. तितक्यात रोहिणी पण आलेले आहे तर राहू दिलेला आहे. तर इकडं पोहे मी बनवलेले आहेत, म्हणजे पोहे भिजवून ठेवले होते, सगळी तयारी झाली होती, फक्त तडका द्यायचा होता मला. तर तेलामध्ये म्हणजे फोडणी बनवली मी, कांदा, हिरवी मिरची, शेंगदाणे, कोथिंबीर सगळं टाकून आणि हळदी पावडर टाकलेलं आहे, चवीपुरतं मीठ टाकलं, पोहे टाकून मिक्स केले. झटपट पोहे होता. जेव्हा ही घाई गडबड असते किंवा कोणी कुठं जाणार असतं ना, त्यावेळेमध्ये पोहे मात्र खूप झटपट बनतात. अजिबात वेळ लागत नाही आणि खाण्यासाठीही खूप चविष्ट बनतात. तर पोहे बनवलेले आहेत. दिनेश पण कॉलेजून आलेला आहे आणि इकडं शिवमला पाणी देत आहे, कारण त्याच्याकडे शिवम जात नव्हता, घ्यायचा प्रयत्न करत होता, रडत होता तो. तर दिनेशचंही जेवण खाणं झालेलं आहे. तो गेलेला आहे गॅरेजला, कारण आता गॅरेजमध्ये जे कामाला मुलगा होता ना तो नाही आहे, तो सुट्टी घेतलेला आहे. आता यांच्यावरतीच गॅरेज आहे. तर दिनेश आल्यानंतर जातो थोडा वेळ, मग हे घरी येतात, असं झालेलं आहे आता. तर आता आमचं खाणं पिणं झालेलं आहे. थोडा वेळ बोलत बसलो आणि आता रोहिणी परत जायला निघालेली आहे, म्हणजे उद्या तिच्या गावी जाणार आहे. आता म्हणत आहे की आईकडे जाते आणि सानवीला पण ते आणलेली नाही, तिथं सोडून आलेली आहे. तर आई तर तेच म्हणत आहे की ताई मी थोडंसं लवकर जाते, कारण सानवी आहे घरी. तर ठीक आहे म्हणलं. आता मी रोहिणीची ओटी भरत आहे. तर इकडे साडी घेतलेली आहे, ब्लाऊज पिसा, दस्ती टोपी सगळं घेतलेलं आहे आणि साडी मी अगोदर तिला नेसवत आहे. म्हणलं की घालून जा साडी, म्हणजे छान आहे रेग्युलर यूजसाठी. तर आता म्हणत आहे ताई मी घरी गेल्यानंतर घालेन, आता नको, आता लेट झालेला आहे आणि साडी घालत बसेल तर भरपूर लेट होईल आणि एस टी निघून जाईल. तर ठीक आहे म्हणलं, मी अशाच पद्धतीने तिला साडी जी आहे ना पदर पांघरलेला आहे आणि ओटी भरत आहे. दस्ती टोपी, ब्लाऊज पीस सगळं मी इकडे घेतलेलं आहे, ओटी भरत आहे. म्हणजे काल ताई गेल्या तर खूप सुनं वाटत होतं आणि आज रोहिणी आल्यानंतर छान वाटलं आणि आता जात आहे तर थोडंसं सुनं वाटत आहे. जेव्हा पाहुणे येतात किंवा बहिणी येतात आपल्या, थोडा वेळ राहतात आणि गेल्यानंतर खरंच खूप सुनं वाटतं. असं वाटतं की तसं ठेवून घ्यावं, कारण सगळे आल्यानंतर घर भरून वाटतं आणि गेल्यानंतर एकदम रिकामं वाटतं आणि एकटेपणा वाटतो. तर असं आलेले पाहुणे तर जाणारच आहेत, 1-2 दिवस राहून का होईना किंवा 1-2 तास राहून का होईना, तसंच आहे. इकडे साडी जी आहे ना ते रोहिणीनं पिशवीत टाकून घेतलेली, म्हणजे केलेली साडी जी असते ना ते घडी करायची नसते, तर तशीच ठेवलेली आहे. आणि इकडं आता आमची घळाभेट होत आहे. रोहिणी म्हणत आहे ताई तू स्वतःची काळजी घे, जास्त कामाचा लोड घेऊ नको, निवांत कर, कारण तुझी तब्येत जेव्हा बिघडली तेव्हा आमचंही कुणाचं मन लागत नव्हतं, कारण तेव्हा नागपंचमीचा सण होता, तर कुणीच सण केलेला नाही आहे, फक्त येरझाऱ्या चालू होत्या. घराकडे यायचं, मग इकडे दिनेशचं बाबांचं स्वयंपाक करायचं, मग हॉस्पिटलला यायचं, अशी परिस्थिती सगळ्यांची झालेली होती. तर आता रोहिणी जायला निघालेली आहे. तर असं ताई नव्हतं, यासोबत या व्हिडिओला इथं साईन करते. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर.